Yes, 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 sir. Yes. Keep it up. All the best. Okay. I will start meeting. Yes, sir. हॅलो हा सर, चालू करा सर. हॅलो, हा हॅलो. आवाज येत नाहीये मला. हॅलो हॅलो. स्टार्ट करा येतोय? सर. ओके ओके. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक गजानन कदम सर, आपलं टीईटी फ्री कोचिंग क्लासेस मध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. तर तुम्हा सर्वांना माहितच आहे की आज जे लेक्चर आहे ते सामाजिक शास्त्र या विषयाचं आहे. तुम्हा सर्वांना भावी टीईटीच्या हार्दिक शुभेच्छा. जेवढे विद्यार्थी आपल्या बॅचेसशी कनेक्टेड आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना मी असं आश्वासन देऊ इच्छितो की आपण जे टीईटीची टेस्ट सिरीज असेल किंवा जे आपल्याशी सर्व कनेक्टेड झालेले सर्व विद्यार्थी आहेत त्यांना 100% या ठिकाणी मार्गदर्शन मिळेल आणि भावी टीईटी मध्ये तुम्ही 100% यशस्वी होतात. राम सरांच्या नेतृत्वाखाली आमची ही पूर्ण टीम ही टीईटीला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला 24x7 सज्ज आहे. तर आपण आपल्या विषयाकडे वळू. आजचा मीटिंगचा विषय आहे सामाजिक शास्त्र. सामाजिक शास्त्र या विषयामध्ये इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, भूगोल आणि सामाजिक शास्त्र या सर्व विषयाचा अंतर्भाव होतो. हे पेपर 2 साठी 60 मार्काला आहे. तर आपल्याला टीईटी पास होण्यासाठी ओपन कॅटेगरीसाठी 90 मार्क आवश्यक आहेत आणि टीईटी पास होण्यासाठी या 60 मार्कामध्ये आपल्याला मॅक्स टू मॅक्स मार्क मिळणं हे आवश्यक आहे. त्यामुळे आपण 100% प्रयत्न असा करा की जास्तीत जास्त स्कोअरिंग ही आपल्याला सामाजिक शास्त्र या विषयातून करायला लागेल आणि त्या मानानं आपण जर व्यवस्थित स्टडी केला तर 100% आपल्याला यश मिळेल. चला आपल्या विषयाकडे वळू. आजचा विषय आहे भारत. तर भूगोल या विषयामध्ये आपल्याला इयत्ता 6वीचा भूगोल आहे, 7वीचा भूगोल आहे, जगाचा भूगोल आहे, भारताचा भूगोल आहे, महाराष्ट्राचा भूगोल आहे. आज आपल्याला फक्त भारताबद्दल बोलायचं आहे, भारताचा इतिहास समजून घ्यायचा, भूगोल समजून घ्यायचा आहे. सर्वप्रथम भारतामध्ये आज सध्या एकूण किती राज्य आहेत आणि किती केंद्रशासित प्रदेश आहेत या प्रश्नाचं उत्तर मला लगेच तुम्ही चॅट बॉक्स मध्ये देऊ शकता. भारतामध्ये एकूण सध्या किती घटक राज्य आहेत आणि किती केंद्रशासित प्रदेश आहेत? बरोबर, 28 घटक राज्य आणि 9 केंद्रशासित प्रदेश. त्याच्याबद्दल थोडीशी माहिती मी देऊ इच्छितो की भारत स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947. भारत स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947 ला आणि त्यानंतर भारतामध्ये संघ राज्य व्यवस्था स्वीकारली. याच्यामध्ये खूप सारे राज्य होते. त्यावेळेस आंध्र प्रदेश या राज्यामधून एक मागणी झाली, ती म्हणजे भाषावार प्रांतरचनेची. ही भाषावार प्रांतरचना व्हावी अशी आंध्र प्रदेशच्या जनतेची इच्छा होती आणि त्याचं नेतृत्व करत होते त्या व्यक्तीचं नाव आहे पोटी श्रीराम मुर्मू. या व्यक्तीनं आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती होण्यासाठी, भाषावार प्रांतरचनेवर निर्मिती होण्यासाठी अमरण उपोषण सुरू केलं आणि तब्बल 58 दिवस हे उपोषण चाललं आणि
58व्या दिवशी या कोटी श्रीरामुलू यांचा मृत्यू झाला. त्यांची मागणी एकच होती की आंध्र प्रदेश या राज्याची राज्य व्हावं अशी त्यांची इच्छा होती. परंतु भाषावर प्रांत रचना याला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी विरोध केला होता. यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण भारत हा भाषावर प्रांत रचनेच्या बाजूने झाला आणि खूप सारे आंदोलन झाली. यानंतर नाईलाजास्तव 1953 साली भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना असा निर्णय घ्यावा लागला की राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना केली आणि या आयोगाचे अध्यक्ष होते ते म्हणजे फाजल अली. हे खूप डीप मध्ये आहे, परंतु ही तुम्हाला माहिती असावी मी तुम्हाला सांगतो. आणि यानंतर यांच्या शिफारसीवरून पुन्हा भाषावर प्रांत रचना भारतानं स्वीकारली. तर 1956 मध्ये भारतामध्ये 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश होते. केंद्रशासित प्रदेश. त्यानंतर भाषावर प्रांत रचनेनुसार, हॅलो आवाज येत नाही का? आता येतोय? आवाज येतो आता? येतोय आवाज येतोय. भाषावर प्रांत रचनेनुसार सर्वात पहिलं राज्य हे कोणतं निर्माण झालं? तर ते राज्य आहे आंध्र प्रदेश. जर असा प्रश्न आला की भाषावर प्रांत रचनेमध्ये सर्वात पहिलं राज्य कोणतं निर्माण झालं, तर तुमच्याकडे त्याचं उत्तर असायला पाहिजे ते म्हणजे आंध्र प्रदेश. त्यानंतर 1 मे 1960 ला महाराष्ट्र निर्माण झालं, त्याचबरोबर गुजरात निर्माण झालं आणि त्यानंतर बरेच राज्य निर्माण झाले. असा हा या भाषावर प्रांत रचनेचा इतिहास आहे. आता आज आपण राज्य आणि राजधानी याच्याबद्दल आज आपण सविस्तर पाहू. तर सर्वप्रथम तुम्हाला थोडंसं नकाशा वाचनाबद्दल थोडीशी माहिती देतो. नकाशा कसा समजून घ्यायचा हे समजलं तुम्हाला? त्याच्या नोट्स मी शेअर करतोच तुम्हाला पुन्हा. तर सर्वप्रथम जगातील कोणताही नकाशा ओके ओके सर, ओके 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 एवढं येस यस ओके. यस. तर जगातला कोणताही नकाशा आपण ज्यावेळेस पाहतो त्यामध्ये हे चिन्ह असतं. हे चिन्ह असतं. आवाज येतो आता? तर या चिन्हाचा अर्थ काय आहे? हे ऊ जे दिसतं आहे ते काय आहे? रिप्लाय फास्ट मध्ये द्या. दिशा बरोबर आहे. मग ही ऊ ही कोणची दिशा आहे? उत्तर दिशा आहे. बरोबर आहे. आता समजून घ्या, जर तुम्हाला असा हे किंवा एन लिहिलेलं असतं, ही उत्तर दिशा आहे. बरोबर आहे. तर एकूण दिशा किती? तर एकूण दिशा आहेत 10. मुख्य दिशा आहेत 4, उपदिशा आहेत 4 आणि अर्ध्व आणि ऊर्ध्व असं मिळून एकूण पूर्ण दिशा ह्या 10 आहेत. त्यामध्ये मुख्य दिशा ह्या 4 असतात. नकाशामध्ये वरची बाजू ही कधीही उत्तर असते, तर खालची बाजू कधीही दक्षिण असते. त्याचबरोबर उजव्या हाताची बाजू ही कधीही पूर्व असते आणि डाव्या हाताची बाजू कधीही पश्चिम असते. आणि हे जगामधल्या सर्व नकाशामध्ये सारखंच असतं. कुठलाही नकाशा, भारताचा असू द्या किंवा जगातला कुठलाही नकाशा. तर हे तुम्हाला मुख्य दिशा समजते. पण आता त्याबरोबरच काही डीप मध्ये जे प्रश्न विचारले जातात त्याच्यामध्ये उपदिशावर प्रश्न विचारले जातात. तर उपदिशा ही तुम्हाला माहित असाव्यात म्हणून सांगतो. पूर्व आणि दक्षिण याच्यामध्ये जी दिशा असते ती असते आग्नेय. पश्चिम आणि दक्षिण मध्ये असते नैऋत्य. उत्तर आणि पश्चिम मध्ये असते
वायव्य आणि उत्तर आणि पूर्व मध्ये असते ईशान्य. समजल्या सर्वांना दिशा? म्हणजे पुढे जायला आपण सोपं. सर्व समजल्या दिशा? येस, ओके. तर ह्या दिशा महत्वाच्या आहेत. थोड्या सोप्या पद्धतीने आणखी जर ह्या दिशा लक्षात ठेवायच्या असेल तर लक्षात ठेवा, हा जर भारताचा नकाशा आहे तर यामध्ये आग्नेय बाजूला अंदमान निकोबार बेट आहे, नैऋत्य बाजूला नैऋत्य मोसमी वारे असतात, हे लक्षात ठेवण्यासाठी. वायव्य बाजूला पाकिस्तान आहे, ईशान्य बाजूला चीन आहे, किंवा नॉर्थ ईस्ट आपण जे म्हणतो, नॉर्थ ईस्ट जे सेवन सिस्टर्स जे आहेत त्या नॉर्थ ईस्ट साईडला, बरोबर. तर हे समजून घ्या. तर भूगोलाच्या शिक्षकाला किंवा सामाजिक शास्त्र विषय शिकवणाऱ्या शिक्षकांना आणखी एक गोष्ट महत्वाची आहे, तो म्हणजे ओके हॅलो. तर सामाजिक शास्त्रच्या विद्यार्थ्यांना शिक्षकाला एक गोष्ट यायला पाहिजे, ते म्हणजे भारताचा नकाशा. 28 आज सध्या भारतामध्ये 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. आता आपण यामध्ये घटक राज्य कोणते आणि त्यांच्या राजधान्या कोणत्या आणि त्यांचं भारताच्या नकाशामध्ये स्थान कुठं आहे हे आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम मी तुमच्या समोर भारताचा नकाशा काढतो. बघा, न बघता सुद्धा भारताचा नकाशा काढता यायला पाहिजे असं अपेक्षा आहे. माझा मी प्रयत्न करतो, त्यानंतर तुम्ही त्याचा रिप्लाय देऊ शकता. हा प्रमाणित नकाशा, हा प्रमाणित नकाशा नाहीये, त्याच्यामुळं थोडंसं कमी जास्त होऊ शकतं, परंतु आपल्याला समजण्यासाठी हा नकाशा. सर्वांना दिसतं नकाशा? यस यस, सर्वांना दिसतं नकाशा? ओके 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 दिसतं सर. ओके, तर हा भारताचा नकाशा आहे. या भारताच्या नकाशामध्ये आपल्याला घटक राज्य 28 घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश 8 हे डिफाईन करायचे आहेत, हे दाखवायचे आहे. तर तुम्हाला दिशा महत्वाच्या आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला माहित असायला पाहिजे की नकाशामध्ये कोणते कोणते राज्य कोणकोणत्या ठिकाणी आहेत. सर्वप्रथम पाहूया, थोडंसं राज्याबद्दल सांगतो. भारतामध्ये आज 28 घटक राज्य आहेत. या अगोदर 29 घटक राज्य होते, परंतु कलम 370 हटवल्यानंतर जम्मू काश्मीर या राज्याचा दर्जा कमी करून त्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला. त्यामुळे त्या राज्याचे 2 भाग पडले, 2 केंद्रशासित प्रदेश तयार झाले. ते म्हणजे एक जम्मू काश्मीर आणि दुसरं म्हणजे लडाख. त्याचबरोबर आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे दादरा नगर हवेली आणि दीव दमन या दोन्हीही केंद्रशासित प्रदेशाचं एकत्रीकरण करून 26 लक्षात ठेवा ही तारीख 26 जानेवारी 2020 या दिवशी दादर नगर हवेली आणि दीव दमन या दोन्हीही केंद्रशासित प्रदेशाचं विलय करून मिक्स करून एकच केंद्रशासित प्रदेश तयार केला आणि त्याची राजधानी जी आहे ती दमन आहे. ही ऍडिशनल इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी.
त्याचबरोबर आता आपण एक एक राज्य पाहू. सर्वप्रथम देशाचं जे शीर जे आहे, डोकं जे आहे ते जम्मू काश्मीर आहे, परंतु ते केंद्रशासित प्रदेश असल्यानंतर ते आपण पुन्हा पाहू. आता राज्याबद्दल पाहू. सर्वप्रथम हा जो भाग आहे तो आहे हिमाचल प्रदेश. दिसतंय सर्वांना? राजधानी आहे शिमला. त्यानंतर पंजाब आणि त्याचबरोबर लागील भाग आहे तो म्हणजे हरियाणा. या दोन्हीची पण राजधानी एकच आहे. कोणती आहे राजधानी? दोन राज्यांची एकच राजधानी आहे आणि ते भारतामधलं एक्सेप्शन आहे. भारतामधलं एकच राज्य, दोन राज्य असे आहेत ज्याची एकच राजधानी आहे, ती म्हणजे चंदीगड. चंदीगडची राजधानी आहे, बरोबर, चंदीगड. त्यानंतर आपण खालच्या बाजूला येऊ, ते म्हणजे उत्तराखंड. राजधानी आहे देहराडून. त्यानंतर आपण खाली आल्यानंतर आपण महाराष्ट्र खाली आल्यानंतर हा जो भाग आहे तो आहे राजस्थान. राजधानी आहे जयपूर. त्यानंतर गुजरात. राजधानी आहे गांधीनगर. त्यानंतर आपला महाराष्ट्र. तर हा महाराष्ट्र जो आहे हा आपला महाराष्ट्र आहे. गर्व आहे आपल्याला. आपण ह्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपण जन्मलो. महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई. त्याचबरोबर गोवा. गोव्याची राजधानी आहे पणजी. त्यानंतर हा जो भाग आहे कर्नाटक. राजधानी आहे बंगळुरू. बेंगलोर अगोदर होता, आता बंगळुरू आहे. त्यानंतर केरळ. राजधानी आहे तिरुअनंतपुरम. आवाज येतोय सर्वांना? दिसतोय सर्वांना? झूम करायचं का? येस सर, येस ओके येस, आहे. आवाज येतोय. थोडासा वाढवला तरी चालेल आवाज. तुम्ही काही अडचण नाही, आवाज येतोय पण थोडा वाढवला तरी ओके. चालेल. त्यानंतर कर्नाटका. त्यानंतर भाग येतो तमिळनाडू. राजधानी आहे चेन्नई. चेन्नई. त्यानंतर हा भाग आहे कर्नाटक हा खूप मोठा प्रदेश आहे. त्यानंतर भाग येतो तेलंगणा. तेलंगणाची राजधानी आहे हैदराबाद. हा जो सीमावर्ती भाग आहे, हा सीमावर्ती भाग आहे तो आहे आंध्र प्रदेश. राजधानी आहे, हा हे महत्वाचं आहे, ते म्हणजे आंध्र प्रदेशची राजधानी आहे अमरावती. हे शहर महाराष्ट्रामध्ये पण आहे एक जिल्हा म्हणून, परंतु ही अमरावती आणि ती अमरावती फरक आहे. त्यामुळे अमरावती हे शहर लक्षात ठेवा, अमरावती. त्यानंतर आपण वरच्या बाजूला आहे, इथं भारताची राजधानी दिल्ली आहे. त्यानंतर हा भाग मध्य प्रदेश. राजधानी आहे भोपाळ. उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश राजधानी आहे लखनौ. त्यानंतर
हा जो भाग आहे महाराष्ट्राला खेटून छत्तीसगड राजधानी आहे. छत्तीसगडची रायपूर. त्यानंतर आहे हे दोन भाग आहेत, हे आहे बिहार, राजधानी आहे पटना. झारखंड, राजधानी आहे रांची. त्याचबरोबर हा जो संपूर्ण भाग आहे, हा संपूर्ण भाग पश्चिम बंगाल, पश्चिम बंगालचा आहे. राजधानी आहे इथं आहे ती कोलकाता. अगोदर त्याला कलकत्ता म्हणत होते, आता ते कोलकाता आहे. त्याचबरोबर आता बघा, हे संपूर्ण भाग जे आहेत हे मेनलँड म्हटली जाते भारताची. आणि ह्या मेनलँड मध्ये एकूण 20 घटक राज्य आहेत. हे कशासाठी सांगतोय तुम्हाला? हा, ओके ओके. एक महत्वाची गोष्ट राहिली, ओरिसा. ओरिसा राहिलं. ओरिसाची राजधानी आहे भुवनेश्वर. आणि हा जो आहे पश्चिम बंगाल. तर हे संपूर्ण या भागामध्ये मुख्य भारताच्या भूमीमध्ये एकूण 20 राज्य आहेत आणि या बाजूला 8 राज्य आहेत. आता हे 8 राज्य मधले 7 राज्य याला 7 सिस्टर्स म्हटले जातात. इंग्रजीमध्ये एक धडा आहे 7 सिस्टर्सचा. तर ह्या 7 सिस्टर आणि सिक्कीम हे भारतामध्ये सगळ्यात शेवटी विलीन झालेलं सिक्कीम, हे सगळे मिळून 8 राज्य. हे लक्षात ठेवण्यासाठी सोपे जातात. हे 20 आणि ते 8 असं डिवायडेशन केलं. हे नॉर्थ ईस्ट आहे, हा भाग आहे सिक्कीम. राजधानी आहे गंगटोक. त्यानंतर इथं येऊ, हा आहे मेघालय. राजधानी आहे मेघालयाची राजधानी एक मेघालयाची राजधानी आहे शिलाँग. हा भाग जो दिसतोय हा आहे त्रिपुरा. त्रिपुराची राजधानी आहे अगरतळा. खूप छोटा भाग आहे त्याच्यामुळे ते लिहिता येत नाही. हा भाग आहे मिझोराम. मिझोरामची राजधानी आहे शिलाँग. मिझोरामची राजधानी आहे एजॉर. त्यानंतर हा भाग आहे मणिपूर. मणिपूरची राजधानी आहे इम्फाळ. या ठिकाणी खूप मोठा संघर्ष हा सध्या सुरू आहे. खूप मोठा संघर्ष या ठिकाणी सुरू आहे, ते म्हणजे मणिपूर. त्यानंतर येतं नागालँड. नागालँडची राजधानी आहे कोहिमा. हा मधला जो भाग आहे तो आहे आसाम. आसामची राजधानी आहे दिसपूर. आणि आता आणखी एक प्रश्न तुमच्या सर्वांसाठी. बरोबर, आता आणखी एक प्रश्न तुमच्या सर्वांसाठी, पटकन उत्तर द्या. भारतामध्ये असं कोणतं राज्य आहे ज्याचं नाव हे सूर्याच्या उदयावरून पाडलेलं आहे किंवा सूर्याच्या उदयावरून तयार झालेलं आहे? कोणतं नाव आहे? कोणत्या राज्याचं नाव आहे? बरोबर, अरुणाचल प्रदेश. अरुण म्हणजे सूर्य, अरुणाचल प्रदेश. तर हा भाग आहे अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे इटानगर. हे संपूर्ण जे राज्य आहेत ते संपूर्ण राज्य 28 घटक राज्य आहेत. त्यामध्ये कोणतं राहिलं का? तर शक्यतो माझ्या माहितीचं वगैरे हे सगळं कंप्लीट आहे. ओके, राज्य आणि राजधान्या ह्या टीईटी मध्ये विचारल्या जातात. तर कोणत्या विचारल्या जातात याची गॅरंटी नसते, त्याच्यामुळे सगळ्याच पाठ व्हायला पाहिजेत. त्याच्यामुळे आपण 100% परफेक्टली अभ्यास करायला पाहिजे. तर 28 घटक राज्य आणि त्यांच्या राजधान्या ह्या तुम्हाला पाठ असल्या पाहिजेत. त्याचबरोबर आता आपण केंद्रशासित प्रदेशाकडे बघू. तुम्हाला सर्वांना राज्य समजले असतील, तर आता केंद्रशासित प्रदेश. मेघालयाची राजधानी कोणती? शिलाँग ही मेघालयाची राजधानी आहे. मी ह्याच्या पूर्ण राजधान्या ज्या आहेत
त्या राजधान्या त्याचा चार्ट हा तुम्हाला शेअर करणार आहे. परंतु माझं असं म्हणणं होतं की आपण जर टीचर्स आहेत तर आपल्याला नकाशा काढून त्या नकाशामध्ये राज्य कुठे आहेत आणि राजधान्या कुठे आहेत ह्या पॉइंट आउट करता यावं, एवढाच माझा प्रामाणिक उद्देश होता. कारण तुम्हाला चार्ट मध्ये तर ते दिसणारच आहे कोणत्या राज्याची राजधानी कोणती आहे ते. त्रिपुरा. त्रिपुराची राजधानी कोणती? तर त्रिपुराची राजधानी अगरतळा आहे. आता हे संपूर्ण राज्य जे आहेत ते मी इरेज करतो आणि आता आपण 8 केंद्रशासित प्रदेशाबद्दल आपण बोलूया. आणि त्याचबरोबर आपल्या भारताच्या बाजूला कोणते कोणते देश आहेत हे एका ट्रिकनं आपण हे जाणून घेणार आहेत की भारताच्या शेजारील राष्ट्र हे आपल्याला कशा पद्धतीनं लक्षात ठेवता येईल. तर त्यासाठी एक छोटीशी ट्रिक आहे, ट्रिक पण सांगणार आहे. आणि भारताच्या आजूबाजूला जो प्रदेश आहे त्याची पण आपल्याला माहिती असावी, हे पण मी सांगण्याचा प्रयत्न करतो. आपल्या सीमा निश्चित करतो. सर्वांना एक छोटासा प्रश्न, भारताची दक्षिण उत्तर लांबी किती आहे? भारताची दक्षिण उत्तर लांबी किती आहे? पटकन उत्तर द्या. 800. बरोबर नाही. इकडे लक्ष द्या. ही बाजू उत्तर आहे, ही बाजू दक्षिण आहे. आपण नकाशामध्ये पण पाहू शकतो की उत्तर दक्षिण भारताची लांबी जास्त आहे, पूर्व पश्चिम पेक्षा कमी. तर किती आहे? तर आपल्याला स्पेसिफिक ती माहिती असली पाहिजे. तर भारताची दक्षिण उत्तर लांबी ही 3214 किलोमीटर आहे. बरोबर, 3200 आहे. परफेक्टली जर पाहायचं असेल तर 3214 हे त्याचं उत्तर आहे. चव्हाण यांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे. तर त्याचबरोबर पूर्व पश्चिमची लांबी आहे, ही लांबी किती आहे? 2933 किलोमीटर ही भारताची पूर्व पश्चिम लांबी आहे. बरोबर सोनवणे, छान, गुड, परफेक्टली त्यांनी उत्तर दिलेलं आहे. भारताची पूर्व पश्चिम लांबी ही 3214 आहे आणि भारताची दक्षिण उत्तर लांबी ही 3214 आहे. पूर्व पश्चिम लांबी ही 2933 आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. त्याचबरोबर आणखी एक छोटासा प्रश्न, भारताचे एकूण क्षेत्रफळ किती? आम्ही शाळेमध्ये असताना आम्हाला ते पाठ होतं, आता पण आहे, सांगतो, पटकन सांगा चॅट बॉक्स मध्ये. भारताचे एकूण क्षेत्रफळ किती? इतकं तोंडपाठ आहे ना, खूप छान वाटतं मला ते पाठ आहे, तेच अभिमान वाटतो कधी कधी. सांगा बरं, भारताचे एकूण क्षेत्रफळ किती? ओके, पण उत्तर दिलेलं आहे परंतु थोडस, हा बरोबर, भारताचं एकूण क्षेत्रफळ आहे 32,87,263 चौरस किलोमीटर, 100 केमी. ओके, भारताचं एकूण क्षेत्रफळ आहे 32,87,263 चौरस किलोमीटर. त्याचबरोबर भारताला एकूण किती समुद्र किनारा लाभलेला आहे? किनारपट्टी भारताला एकूण नाही, 720, जे 720 उत्तर आहे ते महाराष्ट्राची किनारपट्टी आहे, भारताची, एकूण भारताची.
720 महाराष्ट्राची आहे, भारताची नाही. भारताची किनारपट्टी आहे 7,516 किलोमीटर. 7,516 किलोमीटर ही भारताची काय आहे, समुद्र किनारपट्टी आहे. आणि महाराष्ट्राची जर विचारली तर 720, हे बऱ्याच जणांनी उत्तर दिलं. तर 720 आहे, परंतु ती फक्त महाराष्ट्राची आहे. बरोबर आहे, हे पण उत्तर 7,516 संजीवनीने उत्तर दिलेलं आहे, एकदम बरोबर आहे. चला, ही ऍडिशनल इन्फॉर्मेशन होती. त्याचबरोबर आणखी 2 प्रश्न फास्ट मध्ये आपण रिप्लाय घेऊ. भारतातील सर्वात मोठे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? फास्ट. क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान. गुड, व्हेरी गुड. तर भारताचं सर्वात क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात छोटं राज्य कोणतं? गोवा. व्हेरी गुड, छान. तर ही ऍडिशनल इन्फॉर्मेशन होती, नोट्स मध्ये मी देणार आहे. आपण केंद्रशासित प्रदेशाबद्दल बोलू. थोडासा वेळ कमी आहे. केंद्रशासित प्रदेश 5 मध्ये सांगतो. जम्मू काश्मीर याचं विभाजन होऊन जम्मू काश्मीर हा एक भाग आणि लेह लडाख हा एक भाग तयार झाला. त्याची राजधानी जी आहे ती आहे लेह. जम्मू काश्मीर ची राजधानी आहे. जम्मू काश्मीरच्या 2 राजधान्या आहेत, उन्हाळी आणि हिवाळी. तर उन्हाळी असते श्रीनगर आणि हिवाळी असते जम्मू काश्मीर. उन्हाळी असते श्रीनगर आणि हिवाळी असते जम्मू काश्मीर. लक्षात ठेवा. तर हे 2 केंद्रशासित प्रदेश आहेत. दिल्ली स्वतः हा एक केंद्रशासित प्रदेश आहे. जम्मू काश्मीरची राजधानी सांगितली, लडाखची राजधानी लेह आहे. दिल्ली केंद्रशासित प्रदेश आहे, त्याचबरोबर नॅशनल कॅपिटल सिटी आहे, त्याचबरोबर ती स्वतः पण एक राजधानी आहे, म्हणजे केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे. त्याचबरोबर चंदीगड हे केंद्रशासित प्रदेश आहे, 2 राज्याची राजधानी आहे. त्याचबरोबर ऍडिशनल एक गोष्ट आहे ती तुम्हाला सांगतो. भारतातील सर्वात सुनियोजित शहर हे चंदीगड म्हणून ओळखलं जातं. तुम्हाला सर्वांना माहिती असावं. चंदीगड हे 2 राज्याची राजधानी आहे, केंद्रशासित प्रदेश आहे. त्याचबरोबर सुनियोजित शहरामध्ये सुनियोजित शहर म्हणून चंदीगडचा क्रमांक आहे. 1 2 3 4. त्यानंतर दमन आणि दीव, दादरा नगर हवेली आणि दीव दमन याची राजधानी आहे दमन ही राजधानी आहे. त्याचबरोबर लक्षद्वीप याची राजधानी आहे कवरत्ती. त्याचबरोबर अंदमान आणि निकोबार बेट याची राजधानी आहे पोर्ट ब्लेअर. पुदुचेरी हे केंद्रशासित प्रदेश आहे. पॉंडिचेरी ही त्याची राजधानी आहे. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 अशा पद्धतीनं ते केंद्रशासित प्रदेश जो आहे तो म्हणजे लक्षद्वीप याची कवरत्ती. बरोबर आहे, कवरत्ती ही जी आहे तर ती त्याची राजधानी आहे. अशा पद्धतीने हे 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. तुम्हा सर्वांना त्याची आयडिया आली असेल. समजलं सर्वांना? ओके. आता याबरोबर भारताच्या शेजारी देश कोणते कोणते आहेत त्याबद्दल एक छोटीशी ट्रिक सांगतो. तर ट्रिक अशी आहे ती म्हणजे हे लक्षात ठेवा. श्री ने 55 MBA किंवा 55
हाँ मैं MBA किया, MBA एवढंच फक्त लक्षात ठेवा. श्री ने बचपन MBA. आता असं का आहे? हे याच्यासाठी आहे की भारताच्या शेजारील राष्ट्र हे तुमच्या लक्षात राहायला पाहिजे म्हणून हे आहे. हे काय आहे? उदाहरणार्थ तुम्हा सर्वांना माहित असेल, तुम्ही शिक्षक आहेत, तुम्हा सर्वांना माहित असेल की भारताची समजा इंद्रधनुष्य आहे. इंद्रधनुष्याचे रंग आपल्याला माहिती असावे याच्यासाठी एक ट्रिक असते. कोणती ट्रिक असते ती तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. त्याच्यानुसारच ही ट्रिक आहे. ओके. इंद्रधनुष्याचे रंग ओळखण्यासाठी एक ट्रिक आहे. ती ट्रिक प्रत्येकाच्या शाळेमध्ये सांगितली बरोबर. थोडस बरोबर, छान, व्हेरी गुड, छान अभ्यास आहे. श्री नाही. आता श्री म्हणजे काय? तर श्री म्हणजे श्रीलंका. त्याच्यातला फक्त ने काढून टाका, बाकी सगळ्यांचं बरोबर आहे. ब म्हणजे बांगलादेश. च म्हणजे चीन. 1 2 3 4. प म्हणजे पाकिस्तान. न म्हणजे नेपाळ. यम म्हणजे म्यानमार. पी म्हणजे पी. बी म्हणजे भूटान. आणि 8वा आहे ए. ए म्हणजे अफगाणिस्तान. अफगाणिस्तान. 8 देश हे आपल्या भारताच्या, आपण ज्याच्या बरोबर सीमा शेअर करतो ते एकूण 8 देश आहेत. समजलं? हे 8 देशाचं लोकेशन कुठं आहे, स्थान कुठं आहे हे पण आपल्याला माहित असावं. तर सर्वात अगोदर हा बांगलादेश आहे. या बाजूला भूतान आहे, नेपाळ आहे, चीन आहे, इथंच तिबेट आहे परंतु तो ऑक्युपाय आहे चीनकडून. त्यानंतर या बाजूला अफगाण, या बाजूला आपल्या जवळचा देश म्हणजे पाकिस्तान. या हिंदुकुश पहाडीमध्ये अफगाणिस्तान छोटीशी बॉर्डर शेअर करतो. अफगाणिस्तान त्याचबरोबर इथं आहे श्रीलंका. फळा छोटा असल्यामुळे ते काढता येत नाहीये, पण श्रीलंका. 1 2 3 4 5 6 7 आणि राहिला म्यानमार. हा म्यानमार हा या बाजूला. समजलं? ओके, चला पुढे. आणखी महत्वाचं काय आहे? भारताचा नकाशा आपल्याला माहित असला पाहिजे, तोंडपाठ असला पाहिजे. काय आहे? तर सर्वात महत्वाचं आहे भारताच्या पूर्व बाजूला काय आहे, तर बंगालचा उपसागर. दक्षिणेला काय आहे, तर हिंदी महासागर. या बाजूला पश्चिमेला काय आहे, अरबी समुद्र. आणि वर हिमालय. तर हे 3 गोष्टी पण तुम्हाला माहिती असतात. शेवट, आपल्या या लेक्चरचा शेवट करण्याची वेळ आली, कारण टायमानुसार आपल्याला चालावं लागेल. 8:30 ते 9:15 हे आपला टायमिंग होता. तर हे तुम्हाला सर्व समजलं असेल. ठीक, बर. विषय असा आहे की हा तुम्हाला काय सांगायचं, तुम्हाला एक छोटासा प्रश्न, थोडासा इंटरेस्टिंग आहे. कोणत्याही देशाच्या नकाशामध्ये दुसऱ्या देशाचा प्रदेश दाखवता येत नाही.
हा इंटरनॅशनल नियम आहे. मग भारताच्या सर्व नकाशामध्ये श्रीलंका का दाखवतात? याचं उत्तर अपेक्षित आहे तुमच्याकडून. भारताच्या दुसऱ्या कोणत्याही देशाचा भाग भारताच्या नकाशामध्ये दाखवता येत नाही, परंतु श्रीलंकेचा संपूर्ण भाग आपल्या नकाशामध्ये दाखवला जातो. का बरं असं का होतं? भारत तर सर्व नियम पाळतो, मग श्रीलंकेचं स्थान आपल्या नकाशामध्ये का आहे? उत्तर अपेक्षित आहे. ज्यांना येते त्यांनी पटपट द्या. ज्यांना येत नाही किंवा त्याच्याबद्दल मी माहिती सांगणारच आहे, परंतु माझी अपेक्षा आहे की तुम्हा सर्व जे लाईव्ह आहेत त्याच्यामधल्या काही जणांनी तरी ते उत्तर द्यायला पाहिजे. बरं, त्या अगोदर एक छोटासा प्रश्न. आपण जसं जमिनीवर किलोमीटर्स मध्ये अंतर मोजतो, आपण ज्यावेळेस जमिनीवर किलोमीटर मध्ये मोजतो अंतर, तर समुद्रामध्ये ते कशामध्ये मोजलं जातं? काय आहे त्याचं एकक? जसं भूकंप आपण रेक्टर स्केल मध्ये मोजतो, तसं समुद्रामध्ये अंतर मोजण्याचं माप काय? व्हॉट इज द युनिट ऑफ द आपण ह्याच्यामध्ये समुद्रामध्ये कसं मोजतो सांगा बरं? ओके, इकडे लक्ष द्या. फॅदम. तर समुद्रामध्ये अंतर मोजण्यासाठी एकक जे आहे ते नॉटिकल माईल. नॉटिकल माईल हे एकक मोजलं जातं समुद्रामधलं अंतर मोजण्यासाठी. तर फॅदम जे म्हणताय तुम्ही, फॅदम, तर हे समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरलं जातं ऍज पर माय नॉलेज. ते करेक्ट म्हणजे मला पण बघावं लागेल, पण फॅदम हे खोली मोजण्याचं अंतर. पण किलोमीटर जे असतं किंवा अंतर जे असतं ते नॉटिकल माइल्स मध्ये मोजलं जातं. तर भारताच्या नकाशामध्ये श्रीलंकेचं स्थान का आहे त्याचं कारण ते आहे, इकडे लक्ष द्या. हा भारताचा संपूर्ण नकाशा आहे. या नकाशामध्ये या बाजूला श्रीलंका आहे देश. नियम असा आहे आंतरराष्ट्रीय जे जे मॅप्स असतात ते मॅप डेव्हलप करण्यासाठी जे नियम आहेत त्या नियमानुसार भारताच्या किंवा कोणत्याही देशाच्या समुद्र किनाऱ्यापासून 200 नॉटिकल माईल हे अंतर हे आपल्या कक्षेत येते. 200 नॉटिकल माईल पर्यंत ची सीमा ही आपल्या देशाची असते. 200 नॉटिकल माईल ही जी सीमा आहे ही आपल्या देशाची असते, बरोबर आहे? तर 200 नॉटिकल माईल म्हणजे काय? ते किलोमीटर्स मध्ये किती होतं? ऑलमोस्ट 320 किलोमीटर. जर आपण किलोमीटरचा विचार केला तर 320 किलोमीटर आपल्या समुद्र किनाऱ्यापासून 320 किलोमीटरचं जे अंतर आहे ते आपल्या भारताच्या कक्षेत येतं. याचा अर्थ असा आहे की ही जी बॉर्डर आहे या बॉर्डर मध्ये कोणतीही जहाज, कोणतीही शिप, कोणतीही कार्गो शिप जर आली तर तिला भारताच्या नेव्हीची परवानगी घ्यावी लागते. विदाउट एनी परमिशन they can't enter in our sea. तर इथं परवानगी घ्यावी लागते आणि परवानगी घेतल्यानंतर त्याचबरोबर त्याच्यावर आपल्याला टॅक्सेस लावायचे वगैरे, आपल्या बोट आपले जे बंदर्स आहेत त्या बंदर्सवर येऊ द्यायचे नाही येऊ द्यायचे हे सर्व नियम आपले असतात. 200 नॉटिकल माईल. 200 नॉटिकल माईलच्या पुढचा जो भाग असतो तो इंटरनॅशनल वॉटर म्हटलं जातं त्याला. त्याचं फ्री असतं, कुणाचंही नियंत्रण नसतं, त्याच्यामुळं मुक्त संचार करू शकतात. परंतु 200 नॉटिकल माईलच्या मध्ये देशाचं नियंत्रण असतं. त्याच पुढे जाऊन हे कशासाठी सांगितलं त्याचं कारण असं आहे की पालची समुद्रधुनी हे तुम्हाला सर्वांना माहित असेल, जे की भारत आणि श्रीलंकेच्या मध्ये आहे. तर त्या पालच्या समुद्र, तुम्हाला हे पण रेफरन्सेस आहे की आपलं जे महाभारत आहे, रामायण आहे, रामायणामध्ये रामाने सेतू बांधला. तर हा जो धनुष्कोटी भाग आहे तुम्हाला माहित असावा. धनुष्कोटी धनुष्कोडी हा जो भाग आहे
रामेश्वरमच्या पुढं आहे तो. रामेश्वरमच्या पुढं धनुषकोटी नावाचं गाव आहे. ते भारताचं शेवटचं टोक आहे, शेवटची जमीन तिथपर्यंत आहे धनुषकोटी. धनुषकोटी पासून श्रीलंका फक्त 19 किलोमीटर दूर आहे. किती? 19 किलोमीटर. आपण म्हणतोय की 320 किलोमीटर पर्यंतचा भाग आपला आहे, तर 19 किलोमीटर पर्यंत जर श्रीलंका आहे, तर श्रीलंका ही आपल्याला कशामध्ये येणार? ऑब्विसली. पण त्याच्यामध्ये पण एक नियम आहे की दोन देशामध्ये जर 300 नॉटिकल माइल्स पेक्षा कमी अंतर असेल, तर जेवढं अंतर असेल त्याच्या निम्म हे एका देशाचं, निम्म एका देशाचं, अशा पद्धतीने त्याची विभागणी केलेली असते. म्हणून 19 समजा 20 पकडलं तर 10 आपले, 10 त्यांचे, असं ते डिवायडेशन असतं. त्याच्यामुळं भारताच्या नकाशामध्ये श्रीलंका आहे, कारण ते 200 नॉटिकल मैलच्या मध्ये आहे. समजलं असेल सर्वांना? समजलं? ओके. त्याच्या पुढे चलू आपण. आणखी एक, हो त्याच्या, थँक्यू. त्याच्या पुढे आणखी एक छोटासा एक तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट म्हणून, हा जो भाग आहे, आम्ही थोडासा हा जो भाग आहे, या भागाला काय म्हटलं जातं? तर या भागाला म्हटलं जातं चिकन नेक. काय म्हटलं जातं? चिकन नेक. आता चिकन नेक काय भानगड आहे? चिकन म्हणजे काय? कोंबडी. नेक म्हणजे काय? मान, कोंबडीची मान. आता असं का? त्याचं कारण आहे, कोंबडीला जर आपण मानेला पकडलं तर कोंबडी काय करू शकते का? बरोबर. तसं भारताची मुख्य भूमी आणि नॉर्थ ईस्टचा जो भाग आहे, याच्यामध्ये फक्त हाच भाग आहे जो की फक्त आणि फक्त हा जो पॅच आहे, हा पॅच कितीचा आहे माहिती? तुम्हाला सर्वांना माहिती असावं. हा पॅच आहे फक्त 19 किलोमीटर. आणि 19 किलोमीटर मध्ये नदी आहे आणि फक्त 2च पूल, म्हणजे इथं ब्रह्मपुत्रा नदी आहे, 2च पूल हे नॉर्थ ईस्ट आणि मेनलँड याला कनेक्ट करणारे आहेत. तर इथं आपली जी मिलिटरी आहे दार्जिलिंग मध्ये, तर दार्जिलिंग जे की इथं या स्पॉटला आहे, तर खूप सारी मिलिटरी ही त्या ठिकाणी आपण मोबिलाइज केलेली आहे. त्याचं कारण आहे की ही चिकन नेक आहे. कधीही आपला जो शेजारील राष्ट्र आहे चीन, त्यानंतर कधी जर त्याच्या मनात काही वाईट आलं, त्यानं ही चिकन नेक जर कंट्रोल केली, तर आपला नॉर्थ ईस्टशी पूर्ण संपर्क तुटून जातो बाय लँड. बाय लँड फक्त, बाय एअर तर आहे आपला, पण बाय लँड. बाय एअरचा प्रॉब्लेम असा असतो की जर 2-4 जर त्यांनी प्रॉपरली जर मिसाईल्स वगैरे प्रॉपर लॉन्च केल्या किंवा त्या ठिकाणी ठेवल्या, तर बाय एअरचा सपोर्ट सुद्धा कॅन्सल होऊ शकतो. त्याच्यामुळं हा चिकन नेक हा खूप महत्वाचा पार्ट असो. त्याबद्दल थोडी माहिती सांगायची होती. तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल. मला जेवढं नॉलेज आहे त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. आपण शिक्षक म्हणून आपल्याला सर्व बाजूंनी माहिती असावी. टीईटी मध्ये खूप सारे प्रश्न येतात. टीईटीचा रेशो खूप कमी आहे, ऑलमोस्ट 3%. म्हणजे बघा, ऑलमोस्ट 3% फक्त विद्यार्थी असे आहेत जे की टीईटी क्वालिफाय होतात. याचा अर्थ त्याची काठिण्य पातळी खूप जास्त आहे. मग आपण शिक्षक आहोत आणि शिक्षक असल्यानंतर सुद्धा आपल्याला ही डीप स्टडी असायला पाहिजे. अभ्यासक्रमाला आहे का? तर डेफिनेटली आहे. त्याचबरोबर इंटरेस्ट म्हणून जर ह्या गोष्टी समजून घेतल्या तर 100% तुम्हाला ते आवडेल. त्याचबरोबर आणखी एक महत्वाची गोष्ट आहे की आपण यानंतर ही लेक्चर आपण कंटिन्यू घेणार आहेत. थोडा आवाजाचा प्रॉब्लेम आहे असं म्हणतायत, पण मला वाटत नाही, तरी पण मी चेक करतो ते. तर आपण पुढे काय काय पाहणार आहोत? आज भूगोलचा पहिला लेक्चर होता. माझं असं म्हणणं होतं की मी आवाज सविस्तर पद्धतीने आवाज तुम्हाला तर सांगावं. छान येतोय, फक्त सविस्तर छोटा पद्धतीने येतोय. तुम्हाला त्याचं सांगावं. कारण तुम्हाला तर मी सांगतो ना. यामध्ये आपण पुढे काय पाहणार आहोत? तर पुढे आपली खूप सारी लिस्ट आहे. काय काय माहित असावं भारताबद्दल थोडंसं सांगतो. एक, आपल्याला बघा, तुम्हाला छोटेसे प्रश्न विचारतो, फास्ट मध्ये आपल्याला कळेल. भारतातील पहिले वैमानिक कोण आहेत माहिती तुम्हाला? भारतातील पहिले वैमानिक म्हणजे फायटर पायलट म्हणतो मी, ज्यांनी स्वतःच प्लेन घेतला, स्वतःच उडवलं. फायटर पायलट, फर्स्ट फायटर पायलट.
आणखी रिप्लाय आलेला नाही. J.R.D. Tata was the first fighter pilot. J.R.D. Tata was the first fighter pilot. हा, राकेश शर्मा जे सांगितलं ते पुढच्या प्रश्नाचं उत्तर आहे. भारतातील सर्वात पहिले अंतराळवीर कोण? तर ते राकेश शर्मा हे उत्तर आहे. त्याचबरोबर आकाशवीर आणि अंतराळवीर हा थोडासा फरक आहे, थोडस समजून घ्या. आकाशवीर हे राकेश शर्मा आहेत, अंतराळवीर ही कल्पना चावला. हे करेक्शन समजून घ्या. त्याचबरोबर आपल्याला काय काय पाहायचं आहे, तर भारतातील पहिले काय काय गोष्टी आहेत. भारतातील राज्य आणि त्याचबरोबर भारतातील राज्य आणि राज्याचे प्रत्येकाचे नृत्य प्रकार वेगवेगळे आहेत, तर ते नृत्य प्रकार आपल्याला पाहिजे आहेत. भौगोलिक नावे असतात ते आपल्याला पाहायचं आहे. त्याचबरोबर भारतातील 12 ज्योतिर्लिंग आहेत ते कुठं कुठं लोकेटेड आहेत ते पण आपण पाहणार आहेत. त्याचबरोबर पर्यटन स्थळे कोणते कोणते आहेत, विमानतळ, आंतरराष्ट्रीय विमानतळ भारतामध्ये किती आहेत आणि ते कुठं कुठं लोकेटेड आहेत ते पाहणार आहेत. भारतातील प्रमुख धरणं कोणते आहेत. एक साधा प्रश्न जाता जाता, भारतातील सर्वात मोठं धरण कोणतं? भारतातील सर्वात मोठं धरण कोणतं? फास्ट रिप्लाय दिला म्हणजे मला हिराकूड नाही. भारतातील सर्वात मोठं धरण हे भाकरा नांगल आहे. गंगासागर महाराष्ट्राच्या बाहेर पडतात, देशाबद्दल बोलतोय आपण. भाकरा नांगल हे भारतात, बरोबर, सोनवणे यांनी उत्तर दिलेलं आहे, छान. भाकरा नांगल हे सर्वात मोठं धरण आहे. त्याचबरोबर आपल्याला संपूर्ण धरणं पाहायचे आहेत. त्याचबरोबर राज्य आणि जमाती पाहिजे आहेत. त्याचबरोबर राज्य आणि सण पाहिजे आहेत. राज्य आणि उद्योग पाहिजे आहेत. भारतातील लोहमार्ग पाहिजे आहेत. कृषी पाहिजे आहेत. कृषी पाहायचं आहे. पिके पाहायचं आहेत. विद्युत प्रकल्प कोणते कोणते आहेत, सर्वात लांब, सर्वात उंच, सर्वात मोठे, असे जे पॉइंट्स आहेत छोटे छोटे सगळे आपल्याला कव्हर करायचा प्रयत्न करायचा आहे. बघा, तुम्ही 45 मिनिटं स्क्रीनच्या समोर आहेत. तुम्ही 45 मिनिटं स्क्रीनच्या समोर आहेत, परंतु याच्यासाठी खूप स्टडी करावा लागतो. तर आमचं असं म्हणणं आहे की आम्ही जे प्रयत्न करतोय तुमच्यासाठी, आम्ही माध्यमिकला शिक्षक आहेत, आमचं सर्व व्यवस्थित चाललेलं आहे, परंतु आमची प्रामाणिक इच्छा त्याच्यातून जास्तीत जास्त आमचे जे बालमित्र आहेत, आमचे जे खूप जवळचे मित्र आहेत ते म्हणजे रामशेफ सर. या रामशेफ हा एक अवलिया आहे, त्याला खूप वेळ आहे शिक्षणाचं, आणि त्याची अशी मनोमन इच्छा आहे की जग बदलायचं असेल तर शिक्षकांनी चांगलं वागलं पाहिजे आणि शिक्षकच करू शकतात. आणि त्याचं असं म्हणणं आहे की तो सेट झाला, जगानं सेट व्हावं. तर तुम्हाला जर जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक व्हायचं असेल, अनुदानित वर शिक्षक व्हायचं असेल, तर ही तुमच्या आयुष्यातील सगळ्यात बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे. याच्यापेक्षा सुवर्ण संधी नाही. ज्यांनी टीईटीचा फॉर्म भरलेला आहे त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करा की ही टीईटी कसल्याही हालतीमध्ये मला पास व्हायचंय म्हणजे व्हायचंय, बाय हुक बाय हुक कसंही असेल, पण मला या टीईटी मध्ये पास व्हायचं आहे अशी इच्छा बाळगा. ते शाहरुख खानचा एक डायलॉग आहे, तुम्हाला सर्वांना माहिती, किसी को आपने चाहने की कोशिश की तो पूरी कायनात आपको उससे मिलाने की कोशिश करती है. तर आपल्याला टीईटी मिळायचं आहे, टीईटी पास व्हायचं आहे. टीईटी पास झाला तर टेट, टीईटी क्वालिफाय करण्यासाठी आहे, टेट पण महत्वाचे आहे, पण टीईटी अगोदर क्वालिफाय तर होता, त्याचं काठीण्य पातळी जास्त आहे. तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करा, तुम्ही सर्व लेक्चर अटेंड करा, तुम्ही सारख्या टेस्ट सिरीज सोडवा, 100% तुमचा रिझल्ट आहे. कारण जे जॉईन आहेत ते सर्व जॉईन आहेत, ते अभ्यास करतायत हे आम्हाला दिसतं आहे. मी मराठीच्या खूप साऱ्या टेस्ट रिलीज केलेल्या आहेत, त्या 4 टेस्ट मध्ये तर खूप छान आउट ऑफ मार्क आहेत. ऑलमोस्ट त्यांचा 1000 पर्यंत रिप्लाय आलेला आहे, तर खूप छान आहे. भूगोलच्या पण टेस्ट पाठवणार आहेत. राम सरांचं खूप सहकार्य आहे याच्यामध्ये. तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त अभ्यास करा आणि या टीईटी मध्ये 100% यश मिळवा. धन्यवाद. ओके गजानन कदम सर, धन्यवाद. खूपच छान सेशन झालं, शानदार, जबरदस्त आणि जिंदाबाद. गजानन कदम सर हे माझे क्लासमेट आहेत, जीवश्य कंठस्थ मित्र पण आहेत आणि पॅशन असलेला एक शिक्षक कसा असतो ते तुमच्या लक्षात आलं असेल गजानन कदम सरांकडे पाहिल्याच्या नंतर. आम्ही जवळपास ग्रॅज्युएशन पासून 12वी पासूनचे क्लासमेट, म्हणजे आज त्याला 20 वर्ष झाले, 2005 ते 2024-25 इतक्या वर्षांची कायमची मैत्री. आणि तुम्ही गजानन कदम सर फ्री मध्ये शिकवायला या महाराष्ट्राला तयार आहात, ही आमच्यासाठी खरं तर गौरवाची बाब आहे. आणि मिशन टीईटी, सीटीईटी, टीआयटी या टेस्ट सिरीजच्या मुलांसाठी देखील आपण टेस्ट तयार करत आहात, ही खरं तर गौरवाची बाब आहे. अत्यल्प फीस मध्ये आपण 499 मध्ये अख्ख्या महाराष्ट्राला आपण आपली टेस्ट सिरीज देण्याचा प्रयत्न करत आहोत. टेस्ट सिरीज हे निमित्त आहे
परंतु ज्या विद्यार्थ्यांना खरं टीईटी पास व्हायचे अशी इच्छा आहे ते सर्वजण टेस्ट सिरीजच्या ग्रुपला बॅच नंबर 4 ला जॉईन होऊ शकतात. बॅच नंबर 1, 2, 3 सर्व हाऊसफुल आहेत आणि बॅच 4 देखील हाऊसफुल लवकरात लवकर होणार आहे. त्यानंतर मात्र बॅच आम्ही चालू लवकर करणार नाहीत, हे लक्षात असू द्या. सर्व जणांचं स्वागत आमच्या फ्री लाईव्ह क्लासेस मध्ये आहेत. परंतु आमच्याकडे लिमिटेशन 500च असल्यामुळं आणि 500 ऍडमिशन ऑलरेडी झाले असल्यामुळं ती लिंक आम्ही सर्वांसाठी शेअर करत नव्हतो. परंतु भूगोलाचा तास आहे आणि विज्ञानाची आणि गणिताची मुलं बसणार नाहीत हे माहीत झाल्याच्या नंतर आम्ही सर्वांना लिंक फ्री केलेली आहे. शक्यतो प्रयत्न सर्वांना लिंक फ्री करण्याचा प्रयत्न आमचा असेलच. आजच्यासाठी थांबूया आणि पुढच्या सेशनची नोटिफिकेशन तुम्हाला उद्याच्याला मिळेल. तोपर्यंत बाय बाय, सी टेक केअर, गुड नाईट असं म्हणण्यासाठी तुमच्या सर्वांचे माईक मी 1 मिनिटासाठी चालू करून देतो. गजानन सरांना आपण सगळेजण बाय बाय, सी टेक केअर, गुड नाईट असं म्हणूया. बाय सर. बाय सर. चला चला. गुड बाय नाईट. बाय. बाय. धन्यवाद गुड सर. नाईट. बाय. गुड नाईट. बाय सर. थँक्यू सो मच बाय. सर. खूप छान मार्गदर्शन केलं. ओके, थँक्यू ताई. चला एंड करूया मीटिंग. एंड मीटिंग फॉर